आले ना ते झाडझूड केली त्याने फेकून देते त्याच्याकडे एक ते तिकडे गेले नाही तर नाही. पण आता एक विषय झाला असं डायरेक्ट नाही म्हणत आपण, पण की बा एवढ्या लांबवरनं बाकीचे येत आहेत, पण मित्रांनो बघा आत्ताच घरी आलेला इकडं, आणि इकडं कुलूप सध्या फोडा लागणार किंवा मग चावी पाण्यात चालू आहे. सापडेल का नाही, कारण पूर्ण कपडे पाहिले, बॅगही काढली इकडं बाहेर, या बॅगमध्ये पण नाही, त्या बॅगमध्ये पण नाही, ती बॅग पण पाहिली, सोबत लावून तर 4-5 दिवस चावी होती, पण ऐन घरी येताना या टायमालाच चावीचं काय झालं काय नाही नेमके समजलं नाही. कशी काय विसरली गेली का चावी देण्यात आली. तर या बॅगमध्ये बघ बरं इकडेच तर आईचे कामं चालू झालेले आहे. आणि हे काय फुगी आणखी जतच्या तशीच आहेत का? हो त्या दिवसचं. आणि आपण गावावरून आता किती दिवस झाले असेल समजा गावाकडे होतो? 8 दिवस झाले आहे ना. आज 8 दिवसा गेलो, कधी गेलो आपण? रविवार 8 सोमवार 9 बुधवार गुरुवार मंगळवार आज 11 दिवस 11-12 दिवस झालेले आहे. आणि तरी पण जे आहे घरामध्ये सर्व पसाराच पसारा सामान मग. आणि आई पण आलं तेव्हापासून ते राहिलंच होतं धुणं वगैरे सर्व ते धुतलेलं आहे. आणि आपलं कुलपाचे काय हाल झाले होते नेमके हा. तर बघा तुम्ही पाहिलं असेल दरवाजाला कुलूप लावलेलं होतं आणि याचे काय हाल झाले. कारण चाबी जवळपास 10 दिवस सांभाळली, पण ते घरून येताना गावाकडेच राहिले ते. हां तेच आता फोन लावलं काही समजलं नाही नेमके, शेवटी कुलूप तोडलं आणि दुसरं कुलूप आणावं लागणार आता असं आहे. हो ना. आपण आणलंच नाही ना म्हणून तसं झालं ते. होते पण त्याला 2 चाबी त्याच्या घरी देते तर त्यांना काय झालं का त्याच्या घरात ते भाडे करू आले ना ते झाडझूड केली त्याने फेकून देते त्याच्याकडे एक ते तिकडे गेले राहिले. हो त्याचं घर भाड्याला दिलं. आणि इकडे कामं पण आवडून झाले सर्व. फ्रीजची हालत बेकार झाली होती बघा. आत्ता जेवण वगैरे केलेलं आहे. आणि फ्रीज पण जे आहे पूर्ण खराब झालेली होती, कारण 8-15 दिवसापासून त्यातलं काय म्हणतात ते पिन बटन बंद होतं फ्रीजचं. आणि पूर्ण जे आहे काळी किट झाली होती आतमध्ये फुली आल्याने, पाणी जाऊन हे जाऊन पूर्ण चकाचक झाली याची फ्रीज पण. दिवसभर कामं पडल्या कंटिन्यू कामच कामं. वास्तव आता पहिला शूट जो आहे तो काल आल्याच आहे आणि आताचा शूट आहे आजचा आहे. पण थंडी वाढलेली इकडं पण चांगली. आणि तुला माहिती आहे का बाळाच्या आत्यानं काय घेतलेलं आहे? काय घेतलं सर? ओम घेतला ना. तर एकदम वातावरण खराब आहे त्याच्यामुळे ठीक आहे. एकदम वातावरण खराब झालेलं आहे. हो ना. सर्दी खोकला ताप आणि सर्दीचं वातावरणाला शिंका पण येतात खूप साऱ्या. आणि किती ग्रॅमचा घेतला असेल? मानाचं पान गोड एवढाच आहे. हो सोनं किती महाग आहे, पण उलट चांगलं आहे. आता आपल्याला हे नाही करता येत, पण चांगलं घेतलं. पण झालं ते तरी आता हे तर झालं समजा इकडचं तिकडचं. आता किती लांबून उंभवची गोष्ट तशीच. मामी पण आले, सर्व लांबून येऊ राहिले, पण आपल्या घरचेच पाय ना जवळचेच. आता किती जण नाही आले भेटीला. असं थोडं असते एवढ्या लांबचे सर्वजण येऊ राहिले आणि जवळचेच किती जण नाही आले बरं पाहायला सुद्धा. मग आता नाही औषध आहे का बाळाचे माहिती आहे का खूप सारं. आता कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही किती जण व्हिडिओमध्ये होते, पण त्यापैकी काही जण आले काही जण नाही आले. पण नाही आले काय हरकत नाही, पण भेटीला पण नाही आले. नाही मग काय फरक पडू नाही आले तर
किती लांबून आता आता हे इच्छापूर्ण येऊन राहिले, त्यानंतर हे जालन्यावरून आले तर आणखी आपल्या गावातले म्हटलं तर फक्त बाळाची आजी आल्या चारी. आता नाही म्हणता किती जण आहे आपल्या घरी, खूप जण आहेत. नाही होत रिकाम पण कोणाचं कामं राहते सगळ्यांना. आपण रिकामे तर सगळे लोक रिकामे आहे का आपल्यासारखे? आपण कुठं जाणार रिकामे हा? तशातले आहेत का रिकामे? हो ना. आपण आता पहा ना, बाळाला भेटीसाठी आपण कधी गेलो होतो? अजिताच्या पोरासाठी. नाही रे, आपण नाही म्हणा तसं. नाही तर नाही, कामं राहतात लोकायले. हो, आता प्रत्येकाच कामात नाही असते म्हणा. कामाच्या नाही आहे ना होत. मग साहजिकच आहे म्हणता येत. ते का म्हणतात का आपल्याला या म्हणून मग हो. आपण चौकशीने गेलो. साहजिकच आहे म्हणा. कोणाचं मत कसं, कोणाचं कसं, नाही तर नाही. नाही पण आता एक विषय झाला, असं डायरेक्ट नाही म्हणत आपण, पण की बा एवढ्या लांबवरनं बाकीचे येत आहेत, पण आपलेच जे आहे घरचे तेच बाळाला आणखी भेटीला नाही आले. आता ते घरचेच आहेत ना शेवटी. ते त्याला तसं म्हणते, ते व्हिडिओ करणार आहेत म्हणून येते. तुम्ही त्याच्या घरी जाता. असतो आहे की व्हिडिओ करतात म्हणजे असतो. किती जणांच्या भेटी राहिलेल्या तर आपलं आपलं मन राहते ते. हो. कोणाच्या अडचणी असते तर अडचण असते, पण ठीक आहे. आजी आल्या आता सर्व, ते पण एक चांगलंच आहे. चांगलं वाटलं. उल्हासानं आल्या, फोटो काढले, व्हिडिओ काढले, सर्व व्हिडिओमध्ये आले तर त्याच्यामुळेच. आता काही जणांना नसेल आवडत, ते पण एक भाग म्हणा. व्हिडिओमध्ये आवडत नाही बऱ्याच जणाला. त्याला वाटतं जा आरामानं. आता त्याला दररोज दिसून राहिलं ना, गुबाऱ्यात पाहतात ना. हो. आता माणूस पाहिजे ना, देऊच काम नाही. कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही मोबाईल मध्ये बघितलं म्हणजे बाळाला, असं पण आहे. आजकाल मोबाईल मध्ये पण तसा फरक पडलेला आहे. एक भेट कमी होत आहे मोबाईलमुळं. नाही तर पहिले गावात माहिती आहे का, म्हातारा माणसं काही असो का नसो, खुशखबर असो काही असो, जसं उठलं की जात जा भेटीला. आता मोबाईलवर सर्व समजते, तब्येत कशी आहे, काय आहे, कसं काय चालू आहे. व्हिडिओ कॉल केला की त्याच्यामुळे एक भेट कमी होत आहे. समजते. नाहीतर भेटी चालूच राहत होतं. प्रत्यक्ष पाहायची गरज नाही ना आता. आणि आता येणारच आहे भेटीला. कधी येतील तरी? येतील 2-3 दिवसात. समजा त्याच्या इच्छा डिपेंड आहे. शुक्रवार शनिवार अंदाजे. ठीक आहे. आता एक जण भेटून येऊन गेले तर आता हे पण येणार आहे. आणखी आता चालूच राहणार आहे. जसं की बऱ्याच जणांचं कमेंट आहे आपल्याला, किंवा तुमचं किती मोठं घर आहे, कसं आहे. तर आपलं खूप मोठी फॅमिली आहे, ते एका व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही. त्याच्यामुळे जेवढे झाले तेवढे दाखवत आहे मी. असं आहे. इकडे आता जेवण वगैरे झालेलं आहे सर्व. 25 माणसाचा परिवार आहे आपला. 25-30 माणसं आवडते, कोणाला आवडते असं आहे. त्याच्यामुळे जास्त दाखवत नाही आणि जास्त दिसत नाही. आणि तो पाहिला असेल दक्षचं पण आपण जे आहे काल व्हिडिओमध्ये पाहिलं. आणखी बाळाचं पाहिलं, पेढे पण वाटले कालच. काय म्हणे गावाला सर? मग पेढेच मागे सर. हो ना. ऍक्च्युली माहिती आहे का, मी सांगितलं होतं सर्वाला. मी एक दिवस आधीच गेलो होतो गावकडं, जेव्हा काय वेगळंच काम होतं, शेतीचं काम होतं त्यावेळेस. म्हणजे राधिका इकडे गेली होती, आई जालन्याला गेली होती आणि मी गावकडे गेलो होतो. तेव्हा सर्वजण मला म्हणत होते की पेढे केव्हा देतो, पेढे केव्हा देतं. पण म्हटलं मी सध्या देणार नाही तुम्हाला पेढे, बाळाची आजी देणार आहे. त्याच्यामुळेच मग आईच्या हातानं चांगलं वाटेल म्हणून वाटलं. आणि शेवटी देव म्हणू ते पण होते, आणि लहान मुलं सर्वजण सोबत असते, चांगलं वाटलं. हां. आणि पेढे पण वाटले ते पण पाहिले तुम्ही. 5 किलो पेढे आपल्या गावाला पुरले. गाव जास्त मोठं नाही त्याच्यामुळे साहजिक होऊन गेलं. 70-80 पाकिट. हो. 70-80 पाकिटाच्या वर पडले. म्हणजे जेमतेम 4-5 एका घरी 4-4 घर आहेत ना, 2 कधी 3 असं मिक्स करून. ठीक आहे. आता जसं आलं तसं केलं. कुटुंबाच्या मानाने 1-2-4 झालं ते. आता बाकीचं तर आहे. आता कसं पेढा महाग झाला, जिलेबी स्वस्त झाली. जिलेबी वाटली ना. हो. जिलेबी वाटली, पेढा वाटली. आता काही असो, दोन्हीपैकी एकच आहे. म्हणजे एक म्हणजे त्याचा मनाचा भाग वेगळा आहे. काही झालं तर काय, पोरगी झाली फेकून थोडी देते माणूस, पोरं झालं ठेवते. पुरी महत्वाची. आजकाल पुरीच कमी आहे. आता तुम्हीच पहा, आपल्या व्हिडिओमध्ये सांगून येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, किंवा नेमके पुरी किती आणि पोरं किती, म्हणजे किती मुली आहे
आमच्या घरात किती मुलं आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. कारण ओमभाऊनं पण तसं सांगितलेलं आहे की बा नेमके काय आहे त्याच्या घरी, तर तुम्हाला समजणार आहे नंतर, तेच आपण सांगणार आहे. आणखी आता हा व्हिडिओ पण बराच मोठा होत आहे, जसं की आजचा भाग झाला किंवा कुलूप तोडून यावं लागलं. हो ना, चाय बिहार हां बस आता. आणि खूप सारा घरामध्ये पसारा पण होता आणि हा व्हिडिओ पण आता हे बसूनच घेत आहे. कारण आता माणसं पण आपल्या व्हिडिओमधले जे राधिका बाळ दोघं जण कमी झालेले आहे. ठीक आहे, इकडे टी व्ही वगैरे पण बंद होती. आत्ताच व्हिडिओ पण पाहिला आपण, त्याच्यावरूनच समजलं नेमके काय आहे त्याचं पण काय चालू आहे. आता बऱ्याच जणांना माहीत होत आहे व्हिडिओमुळे, पण आपल्यालाच माहीत नाही आहे. आणि त्याचं असते की बा आल्याच्या नंतर सांगू आपण, असं पण असते ना. काही काही वेळा पाहणं होतच नाही व्हिडिओ, पुरं सर्वाला माहिती असते व्हिडिओमध्ये काय झालं, काय खरेदी केलं, काय नाही खरेदी केलं, आणि आपल्याच नसते कारण आपण व्हिडिओ पाहिलेला नसते. मग डायरेक्ट म्हणतात किंवा सर्वाला माहिती आहे तुम्हाला माहित नाही का. तसंच होते ना. आता व्हिडिओ जर टाकला असेल 2-3 दिवसाआधी, तर मग ते डायरेक्ट घरी आले तर चालते. असं आहे. चला हा व्हिडिओ आता इथंच संपू आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.